तर धक्कादायक बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये नायलॉन मांजानं गळा कापला आहे। 25 वर्षीय तरुण मृत्यूशी झुंज देतोय। गळ्याला तब्बल 75% हे दुखापत झाल्याची माहिती आहे। खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात या तरुणावरती उपचारही केले जात आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात प्रांजल कुलकर्णी, माझे सहकारी आहेत आपल्यासोबत। प्रांजल, आपण पाहतोय 25 वर्षीय तरुण खरं तर मृत्यूशी झुंज देतोय, आता नेमकी प्रकृती कशी आहे? वर्षा, आपण जर बघितलं तर नववर्षाचा पहिला सण म्हणून मकर संक्रांतीकडे बघितलं जातं। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत एकमेकाला आपण खरं तर यामध्ये शुभेच्छा देखील देतो। मात्र याच सणाच्या पार्श्वभूमीवरती दरवर्षी नायलॉन मांजामुळे पक्षी असेल किंवा मनुष्य असेल या जखमी होण्याच्या घटना या घडत असतात। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना ही समोर आलेली आहे। 25 वर्षीय मुलगा आहे ज्याचं नाव मुशरन सय्यद आहे। तो कपड्याच्या दुकानामध्ये काम करतो। त्याची बहीण बाळंतीण झाली होती आणि या आनंदात तो घरी पेढे देणार होता आणि तो पेढे घेऊन जात असतानाच वडाळ नाका परिसरामध्ये त्याच्या दुचाकीसमोर नायलॉन मांजा आडवा आला आणि त्या नायलॉन मांजामुळे त्याचा गळा हा कापला गेलेला आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर ही जखम इतकी खोलवरती होती की त्याच्या गळ्याला तब्बल 75 टाके हे एवढे पडलेले आहेत। काही वेळापूर्वी जेव्हा मी त्याच्यावरती उपचार करणारे डॉक्टर आहेत सचिन तांबे त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की थोडा जर वेळ झाला असता तर कदाचित त्याचा जीव देखील गेला असता। मात्र आता आपण बघितलं तर त्याच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार हे सुरू आहेत। डॉक्टरांचे प्रयत्न जे आहेत ते यशस्वी ठरलेले आहेत आणि हा सध्या मुलगा जो आहे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र तो मृत्यूशी खरं तर झुंज हा देतोय। 25 वर्ष खरं तर त्याचं हे वय आहे आणि यामध्ये सुदैवाने तो वाचलेला आहे। रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्याला रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी दाखल केलेलं होतं। विशेष म्हणजे वर्ष ही एकच घटना नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकच महिन्याच्या जर घटना बघितल्या तर ती आकडेवारी जी आहे ती चिंताजनक आहेत। येवल्यामध्ये 6, लासलगावमध्ये 1, सिन्नर तालुक्यामध्ये 6 तर नाशिक शहरामध्ये देखील 3 घटना म्हणजे महिन्याभरामध्ये 16 घटना या समोर आल्या आहेत। 16 नागरिक जे आहेत ते या नायलॉन मांजामुळे जखमी झालेले आहेत। एकीकडे आपण बघितलं तर पोलिसांकडून नायलॉन मांजाबाबत कारवाई केली जाते। काही जणांवरती अक्षरशः की त्यांना तडीपार देखील केली जाईल असे देखील आदेश हे पोलिसांनी काढलेले आहेत। मात्र असं असताना दुसरीकडे अशा प्रकारांना आळा हा बसत नाहीत। असे प्रकार जे आहेत अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार समोर येतात। त्यामुळे एकंदरीतच या घटनांवर आळा बसणार तरी कधी आणि या नायलॉन मांजा जो जीवघेणा मांजा आहेत त्यावरती खऱ्या अर्थाने बंदी कधी येणार हाच प्रश्न आता उपस्थित होतोय। निश्चितच प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।